अद्रश्यदर्शनी संतांची नकळी तू साचार ब्रह्मादिका या ब्रह्मादिकाला ज्यांचा महिमा प्रेमाने पामवर विशेष जीव होत नाही काय महिमा कळते सांगा महात्मे सांगतात पामवर विशेष जीव म्हणून चिंतन करत असताना असा अनेक अरे सामान्य अरे ज्यावेळेस एक मागून तुम्हाला प्रत्यक्ष प्रमाण वाळवंट परीस केले चरित्र आज या पंढरीतलं वाळवंट ज्यांच्या स्पर्शाने परीस परीस म्हणजे परिसाचा काय गुण आहे लोखंडाला लागल्या आपुल्याच काय केलं सुन्न केलं बापू तसं या जन्माचं त्यांचं दर्शन झाल्याबरोबर म्हणून जगात चार वस्तू आहेत मला देणारे जगात या संसाराला खूप इच्छा पूर्ती करणारे चार लोक आहेत कामधेनू कल्प चिंतामणी आवडीचा धनी पुरवितो पण याच्यापेक्षाही सत्ताचं देणं या संताचे
आली ठेंगणा बापू आलिंगनी नेत्रधारी माझी काय तुम्हाला किती रात्रभर असं केलं तरी काय मला सांगते आणि बापू केवळ अशा संतांचा महिमा आहे ज्ञानोबाराच्या मूर्तीचं वर्णन करत असताना सांगतात मला तुमचा महिमा वर्णन करण्यासाठी आम्ही पामर आहोत म्हणून कारण चालविली जडविंती आली सांगयाची बंधुरांची मोक्ष मागीचा संघाती ज्ञान कसे मौली सागराचा महिमा दरुषणी हरिता सर्वाभूती स्वरूप ज्ञानवान तू कसा आहे कैवल्याचा प्रगटला भूतला चैतन्याचा जिव्हाळा ज्ञानोबा माझा काय वर्णन करू शकतो अशा महात्म्याचं वर्णन करण्यासाठी आम्ही अपुरे वापरू पण महाराज सांगते अशी दाखवायला आहे नामदेवरायच्या संगतीची इच्छा आणि ज्यावेळेस तीर्थावली अभंगित मला 65 अभंग तीर्थावली मायाच्या वाचाळीची विधी आहे मला पत्रावली आपण तो तीर्थावली पत्रिका हे सगळे करायचे नियम आहे चिंतन करत असताना बापू केवळ आपण तुम्हाला तीर्थावलीमध्ये नामदेवराय ज्ञानोबारायची आपण तो ज्ञानोबाराय नामदेवरायची संगतीची इच्छा करणारे ज्ञानोबाराय ज्यांनी पंढरीला आले आणि नामदेवरायच्या घरी गेले नामदेवाचे भेटी ज्ञानदेव आले तीर्थावलीचा अभंग मला आणि ज्यावेळेस नामदेवरायाला ज्ञानोबारायांनी इच्छा व्यक्त करतात अरे नामदेवा तुझ्या इच्छे संगतीची इच्छा मी करत आहे आणि तुझ्या संगतीने जे काही आपण तुम्हाला जे काही मिळणारा आनंद ते तुझ्या संगतीला म्हणून मी आपण काय करू तुम्ही आम्ही मिळून कारण तीर्थाचं निमित्त जगताचा उद्धार करण्यासाठी ज्ञानोबारायांनी नामदेवरायाला विचारलं नामदेवरायाकडे माझ्याकडे काय नाही चला मंदिरात देवाला विचारलं देवाने कसं कसं ज्ञानोबाराच्या हातात हात घातला आणि त्यांना तीर्थ करण्यासाठी पाठवलं निमित्त तीर्थाचं महाराज दीन मूळ जनाचा उद्धार करण्यासाठी या दोन महात्म्यांनी तीर्थयात्रेला निघाले स्वतः भगवान परमात्मा त्यांना चंद्रभागेच्या पलीकडे आपण तुम्हाला पाठवलेले आहे जसं आपली मुलगी बाहेर माहेरातून सासरी जाताना जेवढं त्या आई बापाला दुःख आहे तसं त्या देवाला त्या दोघांबद्दल दुःख आहे मला चिंतन बापू एक देवभक्ताचा जो काही चिंतन करत असताना शहरे येतात मनात अशा अक्षर नामदेवरायाचे आपण तो तीर्थावलीमध्ये आहे ज्यावेळी एकदम बापू चिंतन करत असताना पहिलं ज्यांनी त्या आपण कुमारबाग देशामध्ये ज्यांनी तीर्थ यात्रा करत असताना नामदेवरायाला तहान लागलेली आहे ज्ञानोबारायाला तहान लागलेली आहे एक आपण तुम्हाला एक विहीर आहे त्या मारवाड देशामध्ये आणि त्यावेळी शेकब आपण तुम्हाला परिस्थितीनुसार पाणी फुल आहे जाता येत नाही मध्ये पण योग साधनेने ज्ञानोबाराय राखूचा वेश धारण केला आणि पाणी फुल होते तुलाही मी करतो पैसा नियाने रूपी देव मौली निकृष्ट भाव कारण निष्ठावंत भाव भक्ताचा सुधर्म निर्धारी निष्कामी निश्चयी विठ्ठली विश्वास पाहुणे वाचा त्या न्यायाचे माझे नामदेवराय पाजवी तर पाजवी नाही तर मी प्राण जाईल ज्यावेळेस निर्धार झालेल्या नामदेवाचा अवस्था कारण सांगता करी अंतरीचे सर्व चित्ताचा साक्षी जो भूत तो भगवान परमात्मा त्याच्या पाण्याचा धरा सोडला देवाने अन्यथा तुम्ही शक्ती आणि ती विहीर असताना पाणी पिलेले
आणि तुम्हाला नेहमी त्यांच्याबद्दल वर्णन करता येते, पण रात्र घालायची नाही. चिंतन करत असताना अशी महात्म्याचा महिमा नव्या सामान्य महिमा संतांचा त्यांचा महिमा वर्णन करण्यासाठी आम्ही अपुरे अशा अनेक दृष्टांत अनेक प्रमाण तुकोबाऱ्या वर्णन करतात. म्हणून जगदे पैराजा गीते आदरस्य दर्शने संतांची त्यांचा महिमा काय वर्णनी पामो न कळे तो साचार ब्रह्मादिका. ज्यांच्या दर्शनातून विविध प्रपंच बुडवून होते, ज्यांच्या दर्शनातून जन्म मरणाचं भांडण प्राप्त होते, ज्यांच्या वचनातून सहज बोलणे आणि करून स्वयं कविती सहज त्यांच्या बोलण्यातून सारखते महाराज. आणि म्हणून ज्या सुस्वरूपात प्रत्येक जीव ज्या स्वस्वरूपाला आपण विसरलेला आहे आणि त्या स्वस्वरूपाची जाणीव करण्यासाठीच महात्म्याचा अवतार आहे. तू कोण आहेस? मी कोण आहे करावा विचार म्हणे ज्ञानेश्वर निवृत्तीचा. मी कोण आहे? महात्मे सांगतात आणि अशा ऐशिया प्रतिकाचा कला तीर्थयात्रा करून ज्ञानोबाने नाम दिलं आहे. कारण संसाराच्या नावे घालून या शून्य वाढता पुण्य धर्म केला. हरी भजने जवळचे या संसार संगतीने या संसाराच्या अंगयोगीच व्यसने या संसारात अनेक व्यसन आला. व्यसन म्हणजे इच्छा आणि या इच्छेपासून या जीवाला दुःख आहे, झालेला जो काही दोष आणि त्या दोषाचं पनिशमेंट म्हणून ज्या काळात एक लोकांमध्ये हाय असे जीव त्या एक लोकांमध्ये जात आहे. अशा जीवाला केवळ नामदेवराय ज्ञानोबाराय म्हणून मला ज्ञानोबारासारखा नामदेवराय स्वतः भगवान स्वतः वर्णन करतात. ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधी सोहळ्यात अभंगामध्ये महाराज ज्यावेळी शिकमा अपार जीव जंतू भरले हे अशा अपार जीव जंतू महाराज. आणि त्यावेळेस ज्ञानोबारायने प्रवेशनातून ज्ञानातून देव दाखवलं आणि नामदेवराय नामातून देव दाखवलं. म्हणून नाव काय यांचं? ज्ञानदेव आणि नामदेव. काय? ज्ञानदेव म्हणजे ज्ञानच हे देव आहे. ज्ञानोबारायने या सगळ्या जीवाला सांगितलं. नामदेवरायने काय सांगितलं? नाम हेच देव आहे. हे नामदेवरायने कीर्तनात. आणि ही जी काही जगात ही जी काही यात्रा करत असताना दिल्ली परिसरामध्ये एक लहानशा खेड्यामध्ये नामदेवरायचं प्रवचन झालं. आणि केवळ आपण तुम्हाला नामदेवरायच्या कीर्तनात एक गरीब ब्राह्मणाची आहे, तिचा पती वारलेला होता आणि 5 वर्षातली तिचं बाळ. ती कीर्तनाला नामदेवरायच्या कीर्तनाला आलेली आहे. नामदेवरायचे कीर्तन आपण आता ते कीर्तन कसं आहे? आमच्या कीर्तनात सगळ्याला झोप येते. नामदेवरायचं कीर्तन नामदेव कीर्तन करी देवाचे पांडुरंग जनी मने देवा बोला नामदेव कीर्तन करी पुढे आचे पांडुरंग आम्ही कीर्तन करी झोपे पांडुरंग. आमचे कीर्तनाचे सगळ्याला झोपे उडाल्या म्हणून एवढं काढलं. म्हणून चिंतन करत असताना महात्मा सांगतात की ज्यावेळी शीतम आपण तो नामदेवराय घेतो जेथे, कारण जेथे आपण तो जेथे देव उभा तेथे संशयाची शोध. रंग भरे कीर्तनात प्रेमी हरिदासनात ज्या कीर्तनाला रंग येते तिथे देव आहे समजा. हे कीर्तनाचे प्रश्न नाही, चिंतन आहे बरोबर. म्हणून चिंतन करत असताना हे असे कीर्तन नामदेवरायांनी केलं. त्या बाईने त्यावेळेस पाहिलं
एक तिला एक असं वाटलं मला, असा महात्मा माझ्या घरी यावं. आणि त्यावेळेस गरीब परिस्थिती पाहिजे, कामाला कष्ट करायचे, पती तर नाहीये, त्या मुलाला सांभाळायचं मला. पण एक इच्छा झाली, असा महात्मा माझ्या घरी यावं. त्यावेळेस सगळी पार पडल्याच्या नंतर बाई नंबरकडे जाते, महात्म्याला विनंती करते, महाराज एक अनाथ आहे, आणि तुम्हाला समर्थ लोक पोळी वाटते, समर्थाची पोळी, अनाथाची कांजी भाजी. केवळ तुम्ही आपण तुम्हाला समर्थ लोक, श्रीमंत लोक तुम्हाला पोळी जेवून घालते, पण मी गरीब अनाथ आहे, आणि तुम्ही माझ्या घरी माझ्या झोपडीत देताल का महाराज? विनंती कर. त्यावेळेस बाई आम्हाला त्याची राहायचं इथं, आम्हाला थांबायचं नाही. त्यावेळेस एकदम हा शब्द त्या बाईने ऐकल्या बरोबर आईच्या अंतःकरणाचा तुम्हाला दुःख निर्माण झालं. अशा पूर्वजन्मच माझ्या पाप असे, ज्या पापामुळे महात्मा माझ्या घरी का येत नाही, अशा पूर्वजन्माच्या आठवण आपण तो करत ती बाई आपल्या घरी गेलेली आहे. काय माझं कपाळ गुन्हे असे, आणि घरी जाऊन आपण रडती पाहिजे. 5 वर्षाचं चिमुकलं बाळ आईकडे येतो, आणि त्या आईला आपण म्हणतो, आई काय रडतेस तुला? कोणी काय म्हणलं का? कोणी काय केलं का? मला कोणी काही म्हटलं तरी बा, पण एक माझी खंत आहे, माझं एक दुःख आहे, तो माझ्या महात्मा माझ्या झोपडीत न येण्याबद्दल. असं माझं पूर्वजन्माचं कोणतं पाप असेल, त्या पापामुळे माझ्या घरी येऊ शकत नाही का? ते दुःख करू नये. रडत असलेल्या आईला त्या छोट्या बाळाने समजावतो, तिचे डोळे पुसतो महाराज, आणि पुसून ज्यावेळी शिक्षणातून ती म्हणते, आई काही आपण तो घालून नकोस, मी जातो आणि साधूला आज आमच्या घरी जेवायला बोलवतो, तू काही काळजी करू. आईचं समाधान केलं, आणि त्या बाळाने त्या नववाऱ्याकडे नामदेवराकडे गेलेले. त्या नववाऱ्या नामदेवराला विचारलं नाही, काही नाही, जाऊन पाय दोन्ही घट्ट धरले, पाय सोडतच नाही त्या लेकराने. त्यावेळेस नववाऱ्याने नामदेवरायने त्या मुलाला कारण कायच सांग. काय नाही, माझी आई गेली, माझ्या आईचं दुःख हरण करायचं असेल तर तुम्ही आज माझ्या घरी आपण तो ज्यावेळेस काहीतरी करून का, आज पहा तुम्ही काहीतरी माझ्या घरी करा. त्या चिमुकल्या बाळाची करुणा ऐकली महाराज, त्या चिमुकल्या बाळाची करुणा ऐकलेली महात्मे नववारे नामदेवराय. आणि ज्यावेळेस त्यांनी आपण तो दिलं, बापू थांब, तुझ्या आईला सांग आम्ही आज थांबतो. किती पैलवान असेल, बड्या बड्याला पैलवानाला पाडले असेल, आपले लेकरू जर धोतर धरलं तर पाडता येते का? केवळ आपण तुम्हाला चिंतन करीत असताना ज्यावेळी एकदम आपण तुम्हाला नामदेवराय नामदेवरायने दिला होता, बाळ उडत उडत आईकडे, आई आई आई, महात्मा येतो म्हणले, काय लाग आपल्या तयारीला. त्यावेळेस संध्याकाळ झालेले, संध्याकाळ झालेले, स्वयंपाक झालेले, कीर्तनाच्या टाइम पर्यंत त्यांना बोलून जेव घालून त्यांना पाठवायचे. अशा समयाला त्या लेकराला त्या आईने म्हणते, अरे बाळा जा महाराजांना बोलू ना. पण एक असत एक वेळा पण तो निघालेला बाळ अर्ध्या रस्त्यात येतो, काळ नावाचा सर्प त्यावर तो वाटेत पडलेला आहे. आणि त्यावेळेस त्या अंधारामध्ये त्याला ढसलं त्या सापानं, तो त्या विषानं तो बाळ प्राणगत झालेला आहे. मला जाग येत असताना पाहणारी लोक पण तो पाहतात, अरे ही ब्राह्मणाचं लेकरू आहे. त्यावेळेस ती त्या आनंदामध्येच आहे. आज माझ्या घरी आनंद आहे, कारण तुका म्हणे तुझी दिवाळी दसरा
त्या बाईला वेगळंच असतं. आणि ज्यावेळेस एका माणसाने जाऊन त्या बाईला सांग, बाई तुझा मुलगा मृत्यूमुखी पडलेला आहे, सरळ घरी आपण तिथे येते, सगळं दुःख आपल्या मागं टाकते महाराज, आणि त्या लेकराला आपण टाकलं. जरी ही वार्ता त्या महात्म्याला समजल्या बरोबर महात्मा माझ्या घरी येत नाही, सगळं दुःखाला आवरलं त्या बाईने, आणि तिथं त्या जागी आम्ही तुम्ही राहीत असतो तर एकदम आपण तो महाराज आवरली दुःखाला, लेकराला घातलं खांद्यावर आणि घरी गेली, सरळ झोपली. महात्मा जेवून गेल्याच्या नंतर याचा इल्ला वाटला. एकदम आपण तुम्हाला परिस्थितीनुसार झोपवला आणि महाराजांकडे जाऊन गेलो. महात्म्याला बोलवलं, त्याची काही अर्थोपाध्याची पूजा केली. गाडी संताशी असं पूजा करीत आल्यावर एक राजा महात्मे नंदीवरायांचं आसन टाकलं, अर्धपाद्याची पूजा केली आणि जे काही असलेलं ताटात पडलं. ज्यावेळेस महाराज संकल्प सोडा, त्यावेळेस ज्ञानोबारायणी म्हणतात, बाई आम्हाला आमंत्रण दिलेले लेकरू कुठे आहे? आम्हाला दिलेलं आमंत्रण दिलेले लेकरू कुठे आहे महाराज? जर ही कळालं महात्मा जी होती, त्यावेळेस महाराज बाहेर खेळायला गेलेले. कितीही जरी सांगत न सांगता कळ्यात तरी नाही सांग, मला झोपलेले महाराज. नाही सांग ना, कुठं झोपली सांग. त्यावेळेस आपण तो सांगितलं महाराज, आणि सहज ज्ञानोबाराच्या मुखातून आपण ते त्याला बोललं महाराज. त्या लेकराचं नाव घेतलं, जिथे मेले माणूस जिथे वेळ काळात सामान्य माणूस, आणि लगेच त्या लेकराने म्हटलं, नैसर्गिक नव्या सामान्य महिमा संतांचा नैवेद्यातीचा देवी सामान्य महिमा नाही. आणि आम्ही एवढे तुम्ही एक आता म्हणून चिंतन करत असताना रवी देवी बैरादा विधी देखत आदर्श दर्शनी संतांची त्यांचा महिमा काय नकळे तो साचार ब्रह्मादिका ज्ञानेश्वर शब्दज्ञानातून त्यांचा महिमा कळत नाही, म्हणून तुम्हाला त्यांचा महिमा कळून घ्यायचा असेल. देव संत झाले, त्यांचा महिमा कळून घेतले आणि माणसं होऊन त्यांच्यासारखं होऊन भक्ताचा महिमा भक्ताची जाणती दुर्गती आगती आली म्हणून झालेली सेवा सद्गुरूचरणी समर्पित करून एक वेळा पण तुम्हाला आज हरिनाथ महाराजांच्या समाधी सोहळ्याचा दिवस हरिचक्राच्या कीर्तनातून ज्या संतांच्या या छोट्या मुखातून आम्ही काही वर्णन करू शकत नाही. हे जे काही असे महात्मे जरी केले पण ते आपल्यात आहे. मला सांगते तुका म्हणे वंश देणू एक चित्ती तैसे मध्ये ते सांभाळी. जरी देह रूपाने आपण तो जरी केले, जसं त्याला एक दृष्टांत तुकोबारा देतात. नवीन विलेली गाय, वासरू घरी आहे, वासरू घरी आहे, ती चरायला जाते, पण ती कुठे आहे? देह रूपाने तिथं आहे, पण मन रूपाने कुठे आहे? त्या वासरात आहे गाय. तसं आमचे महात्मे जरी गेले, पण त्याचा या जीवाचा सांभाळ करणे महात्मे आपल्याकडे. म्हणून सगळ्याला सांभाळ करणाऱ्या संप्रदाय प्रमाणे हरिनाथ महाराजांचे चरित्र आहे महाराज त्यांचे, कारण आम्ही तेही केलेले नाही.
चिंतन करत असताना ते ज्या काही संप्रदायाप्रमाणे हे नथबंदी पुढापंत महाराज या नव्याने आज या घोळ समुद्र गावामध्ये म्हणून या पवित्र स्थानात गावचं नाव काय? घोळ. आता त्याला कुपडा आणि गोड म्हणतात. चिंतन या समुद्रात या घोळ समुद्रामध्ये अशा महात्म्याची समाधी म्हणून एक गाव पवित्र आहे. तुम्ही जेव्हा तुका म्हणे कोटी कुळी ते कुणी भावे वगैरे गीत ठोवाचे अरे कोटी कुळाचा उद्धार करणारे महात्मे आणि एका कुटुंबात एक नामधारक जन्मल्याच्या नंतर कोटी कुळाचा उद्धार होते म्हणाले ज्यांच्या त्या नामामध्ये आहे. म्हणून झालेली सेवा सर्वोच्चने समर्पित करून वेदिक भक्तांना मला ते मराठी येते तरी करा पण ही कळकळीची जात आहे म्हणून सांगून जातो की आलेला जन्म या कलियुगात 50 ते 55 गाव ज्या गावामध्ये आज रामकृष्ण नावाचा जीव चालू आहे केवळ आपण तो महाराज. कारण या कलियुगाचं एकच साधन आहे. या कलियुगावर जर मात करायची या कलियुगाला जर पराजित करायचं असेल या कलियुगाला करायचं असेल तर एकच तुम्ही करा भगवंताचं नामस्मरण करा. स्त्री असो पुरुष असो सगळ्यांनी रामकृष्ण नामाचा जप करीत जा. मंदिरात नाही झालं घरात सगळ्यांना जीव खाऊ घालून आपली लेकरं बाळ झोपून एक 15 ते 20 मिनिटं रामकृष्ण नामाचा जप झोपा तरी तुमच्या आपण तुम्हाला हे पण या नामाची मूर्ती वेगळी आहे. म्हणून हेच सांगण्यासाठी आलेले महात्मे ज्ञानोबा राय नामदेव राय सगळी 43 संत मानवी या विठ्ठल नामाचा प्रचार करण्यासाठीच या जगात आलेले आहेत. आणि म्हणून प्रत्येकातलं चिंतन करत असताना फक्त अकारुणी सांगितलं का नाम घेता झालेली सेवा तुका म्हणे. कारण मला सांगते मला सांगत असताना तुका म्हणे जवळी जपाचारिता जावे आणि संत चरण भावे विघावे अशा महात्म्याच्या ठिकाणी बोलून न बोलवता जावं. होय महाराज त्याच्या घरी आले आम्ही त्याच्या घरी आमचे बोलून महाराज म्हणते तुका म्हणे जवळी न पाचारिता जावे. अरे त्यांनी न बोलवते आज तुम्हाला कोणी बोलवले का? त्यात महाराज ज्ञानोबाला तुकोबाराच्या पालखी सोहळ्याला कोणी कुणाला बोलवते का? म्हणून तुका म्हणे जवळी न पाचारिता जावे संत चरण भावे विघावया न बोलवता त्यांच्या समाधीकडे जावा आणि अनन्य भावाने त्याला नमस्कार करा. सगळ्या दुःखातून मुक्त करू या संसार बंधनातून मुक्त करू आणि ज्या सुखातून मी वजा झालेल्या त्या सुखात नेण्याची कृपा करा ही त्या देवाला त्या समाधी याच हे ध्येय आहे. म्हणून माता म्हणे जवळी जपाचारिता संत चरण भावे विघावया त्यांचा महिमा करायवर तुम्ही पाहू न कळे तू साचार ब्रह्मा तुका Oh,
Thank you.